स्पेशल माझ्याकडे पुरणपोळी आहे, थालीपीठ आहे, पराठे आहे. पोळीला ऑल पुण्यातून माझ्याकडे येतात आणि माझी पुरणपोळी इथून अमेरिकेला. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये वेगवेगळी स्टोरी आपण त्या ठिकाणी बनवत असतो. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक महिला आहे, त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे. हा जर परिसर जर पाहायला गेला तर कर्वेनगरचा परिसर आहे. हा काय नाव आपलं? माझं विजयश्री गुरव नाव आहे. हा कोणता व्यवसाय आणि याची सुरुवात कशी झाली? हा फूड व्यवसाय आहे आणि एक 20 वर्ष झालं मी घरून करत होते. हा आणि इथे मला जागा इथे भेटली. मग इथं मी 5 वर्षाला सुरू केले. सध्या माझ्याकडे थालीपीठ असतं, पुरणपोळी असते, सर्व प्रकारचे पराठे असतात, हो. पोळी भाजी असते. काय कशी सुरुवात कशी झाली तुमची? याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? मी ह्याच्या आधी घरून करत होते. घरून म्हणजे मी छोटे मोठे ऑर्डरी घेत होते. हां आणि मग मला असंच वाटलं की बाबा आपण थोडंसं बाहेर उतरून आपण काहीतरी करावं, हां असं वाटलं मला. बरं. मग असंच मी जागा शोधले. इथं कॉलेजच्या शेजारी आले आणि जागा. कॉलेज आहे? हे कमिन्स कॉलेज आहे. कमिन्स कॉलेजच्या शेजारी शेजारी ती खाऊ गल्ल्यावर. खाऊ गली, शाहू कॉलनी, लेन नंबर येते. हां बर. मग इथे मला जागा मी बघितली आणि इथे मग सुरुवात केल्यानंतर मी लगेचच म्हणजे माझं 1 महिन्यातच मला ग्रीप मिळाली. आणि हे कसं पौष्टिक आहे. यामध्ये 12 कडधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, सगळ्या डाळी हे भाजून सगळं पीठ 12 कडधान्य मिळून एक थालीपीठ हो, बनतं. सगळे पीठ म्हणजे काय भाजून. 12 कडधान्य काय काय असणार ते? गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, परत ओट्स घालते, सर्व प्रकारच्या डाळी घालते. हां काय किती वाजल्यापासून सुरुवात होते तुमची? सगळे सकाळी- आवरावर कधीपासून? सकाळी मी पहाटे 4ला उठते. हा. हे सगळं म्हणजे 4ला उठावं लागतं? हो. 4ला उठल्यानंतर ना 4ला उठून नंतर मग मी सगळी पिठं वगैरे मळायची, भाज्या चिरायच्या, बटाटे वगैरे सगळे उकडायचे, कुकर लावायचा आणि सुरुवात करायची सगळे सुरुवात. करायला. मग इथं यायला किती वाजतं तुम्हाला? इथे मी 7:30ला येते. 7:30ला? हा, कारण आणि की customer? सकाळचे टिफिन जातात ना. मग पोळी भाजी माझ्याकडे असते, रेडी घेऊन येते मी घरून. बर. हां हा, मग बाकीच्या मग इथं पोळ्या बनवते संपल्या तर. शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं 12वी झालंय. 12वी नंतर मग प्रॉपर पुणेरी? नाही, मी हे पंढरपूर काय ते माळशिरस पंढरपूर तिकडे. पंढरपूर सोलापूरचे तुम्ही? सोलापूर. मग सोलापूर म्हणून इकडे इकडे मी 25 झालं पुण्यात आहे. 25 वर्ष, कारण मुलांच्या शिक्षणासाठी मी प्रॉपर तुम्ही पंढरपूरचे? हो हो पंढरपूर माळशिरस. हो. आणि म्हणजे विठ्ठल मंदिरातले पुजारी आहोत आम्ही, गुरव. काय एका दिवसाचं काय गल्ला असतोय? हा, हे साधारण म्हटलं तर ना आता एक थोडं सीझन कमी आहे. आता हे जरा. हा, मग माझं नाही म्हणलं तरी एक 9-10 हजारापर्यंत जातं. 9-10 हजार पर्यंत.